हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नैना माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज काय झाले, सगळ्यांची तब्येत घरात आमच्या खराब झाली. म्हणजे पहिल्यांदाच स्नेहाला सर्दी खोकला ताप हे सगळं आलं आणि एक दिवस झाल्यानंतर तिला काल दवाखान्यात नेऊन आणलं रात्रीच. तर आज स्वप्नील आजारी पडलं. तर स्वप्नीलचं झालं तर स्वप्नीलला पण दवाखान्यात नेऊन आणलं आणि आज सचिनला आणि मला सर्दी खोकला ताप ताप तर नाही पण सर्दी खोकला चालू झालाय. माझं तर एवढी सर्दी झाली की खाली वाकलं तरी सुद्धा नाकातून पाणी गळायला लागले. पण आणि शिवाय असं होतं की दवाखान्यात जायचं म्हटल्यानंतर माझ्या तर अंगावर काटाच येतो. माहित नाही का दवाखान्यात जायला नाहीच आवडत. मलाच नाही आता कुणाला पण दवाखान्यात जायला आवडत नाही. खास करून मला इंजेक्शन घ्यायची भीती खूप जास्त वाटते. गोळ्या तर मी दवा गोळ्या खाईल पिईल पण इंजेक्शन नको वाटते. तर माहित नाही इंजेक्शनची खूप जास्त भीती वाटते. आणि मम्मीचं चालू होते की एक इंजेक्शन घेतलं ना तर अंग मोकळं होते, त्याच्यासाठी जा दवाखान्यात आणि एक इंजेक्शन घेऊन ये. इंजेक्शन घेतलं की बरं वाटतंय आणि लगेच आराम पडतो. गोळ्यापेक्षा सुद्धा लवकर इंजेक्शनने आराम पडते पण इंजेक्शन मला नकोच वाटतंय. पण चला आता स्वयंपाक बनवायचा आहे. आणि आज आठवडी बाजार होता तर मम्मी बाजारला गेली होती. मस्त की तिने मच्छी आणली आणि मला सुद्धा आणून दिली मच्छी. तर म्हणलं चला आता मच्छी बनवते. आणि मच्छीचा कालवणाचा रस्सा जर एक वाटी पिलं ना तर सर्दी सुद्धा कमी होती. पण घरामध्ये मच्छीचा रस्सा कुणीच पेत नाही. तर स्नेहा बी नाही, सचिन बी नाही आणि स्वप्नील पण नाही. आणि मस्तपैकी गरमागरम एक वाटी मच्छीचा रस्सा सुद्धा पिणार आहे, जेणेकरून थोडीशी सर्दी कमी होईल. आणि जर तुम्हाला सुद्धा सर्दी खोकला झाला असेल तर तुम्ही सुद्धा एक गरमागरम एक वाटी मच्छीचा रस्सा प्या, तुम्हाला सुद्धा आराम नक्कीच पडेल. आणि आता चला एकदम साधी सिंपल मच्छी फ्रायची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही सुद्धा बघा आणि बनवा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. आणि छोटासा व्हिडिओ असणार आहे, खूप मोठा नसणार आहे का तर माझी तब्येत खराब झाली एकदम. एके दिवसामध्ये असं होतं की खूप दिवसाचे आजार आहे की असं होतं एकदम पूर्ण डोकं वगैरे सगळं जड होतं, नाकातून पाणी गळतं आणि खूप जास्त मला कसं तरी एकदम अशक्तपणा आल्यानं वाटतंय. तर असं झालेलं आहे. पण आता जेवण बनवणं गरजेचं आहे, जेवणाशिवाय आपलं काम चालत नाही. तर चला जेवण बनवूया आणि मस्तपैकी झटपटीत आपण मच्छी बनवूया. भात बनवणार आहे, थोडंसं भाकरी भाजी सकाळची आहे. तर मच्छी तर एकदम स्वच्छ अशी धुवून घेतली आणि मच्छीच्या मधलं काळं सुद्धा काढायचं आहे, जेणेकरून मच्छी आपली कडवट लागणार नाही. आणि काय होतं बरेच जण व्यवस्थित साफ करत नाही तर ती मच्छी खाताना कडवट लागते किंवा थोडीशी गोडसर लागते. तर ती काळामध्ये राहिलं ना तर मच्छी तशी लागते. त्याच्यासाठी मच्छी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची. तर इथं 1.5 किलो मच्छी आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि आता आपण ह्याला मसाले लावूया. तर अद्रक लसूण आणि कोथिंबीरची 2 चमचे पेस्ट टाकलेली, हळद थोडीशी टाकली, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. तर बघू शकता चवीनुसार मीठ टाकले. थोडासा गरम मसाला टाकायचा आहे, तुम्ही जो वापरता तो मसाला टाकला तरी चालेल. तर गरम मसाला टाकलाय, अर्धा चमचा काळी चटणी टाकलेली आहे आणि अर्धा चमचा लाल चटणी टाकलेली आहे. तर लाल चटणी जास्त तिखट नाही आहे, थोडासा कलर फक्त येईल आणि एकदम नॉर्मल तिखट आहे, जास्त नाही. तर माझ्या आवाजामध्ये सुद्धा तुम्हाला फरक वाटत असेल का तर मला सर्दी झाली एकदम असं नाकातले नाका शब्द असे फिरायला लागलेत, व्यवस्थित बोलता येणे गेले. पण चला व्यवस्थित मच्छीला सगळा मसाला लावून घ्यायचा. आता मी पातेल्यामध्येच खालीवर करते आणि मला हाताने आणखी मच्छीला मसाला व्यवस्थित लावायचा आहे. त्याच्या आधी आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे, बेसन पीठ टाकायचं 4 ते 5 चमचे, 4 ते 5च टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं. तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मच्छी कमी जास्त असेल तर तुम्ही टाकू शकता. ही 1.5 किलो मच्छी आहे, त्याच्या अंदाजानुसार मी 4 ते 5 चमचे बेसन टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. आता मिक्सरच्या भांड्यामधली अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट मी डब्यात काढून ठेवली आणि थोडंसं विसळून भांडं घेतले पाणी. तर आता ती पण पाणी होते ह्याच्यामध्ये. आणि आता हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करते, जेणेकरून मच्छीला व्यवस्थित आपला सगळा मसाला लागत. तर बघू शकता किती मस्त असा मसाला तयार झालेला आहे. आणि जर तुमच्याकडे टाईम असेल ना तर तुम्ही याला 1, 2, 3 तास असाच मसाल्यामध्ये मच्छी लावून ठेवू शकता, जेणेकरून आणखीन चांगली लागेल, चविष्ट लागेल मच्छी तुमची. पण माझ्याकडे जास्त वेळ नाही, त्यासाठी मी 10 ते 15 मिनटं ठेवणार आहे आणि नंतर लगेच मच्छी फ्राय करणार आहे. तर मसाला व्यवस्थित लागलेला आहे. आता झाकून ठेवते आणि बाकीचं थोडंसं काही जे काम आहे ते करते. भात वगैरे बनवायचं, मला भातसुद्धा बनवते आणि नंतर मग मच्छी फ्राय करणार आहे. तर आता साईडला ठेवते झाकून. तर मच्छीला मसाला लावून मी साईडला ठेवलं आहे आणि इथं भात बनवायला लागले. तर तांदळामध्ये खडा वगैरे काही नाही, एकदम मस्त असे तांदूळ आहेत. पण तुम्ही बघू शकता धुतल्यानंतर त्याच्यामधून एकदम पांढरसपट पाणी निघतंय. तर किती जरी तांदूळ चांगले असू द्या, म्हणजे महागाचे असू द्या किंवा एकदम स्वस्तातले तांदूळ असू द्या, तर तांदळाला पॉलिश केलेले तांदूळ असतात. त्याच्यासाठी बरेचसे व्हिडिओ मी असे बघते की बरेच लोक काय करतात, तांदूळ न धुता खिचडी म्हणा भात म्हणा असंच बनवतात. तर असं कधीही करायचं नाही. तुमचे तांदूळ एकदम स्वस्तातले असू द्या किंवा खूप महागातले सुद्धा असू द्या, तांदूळ धुतल्याशिवाय कधीही भात बनवायचं नाही. तांदळाला एकदम मस्त अशी चमकदार दिसावी म्हणून तांदळाला प्रत्येक तांदळाला म्हणा त्याच्यावरती पॉलिश करतातच, जेणेकरून तांदूळ आपल्याला चांगलं दिसतील आणि आपण घ्याचाल.
तर त्याच्यासाठी तांदूळ स्वच्छ धुतल्याशिवाय कधीही भात बनवायचा नाही. तर चला मी तांदूळ स्वच्छ धुवून घेते हमेशा आणि नंतर भात बनवते. 2-3 पाण्याने धुतला आणि थोडंसं मीठ टाकते. बरेच जण तांदळामध्ये मीठ टाकत नाही, म्हणजे भात बनवताना मीठ टाकत नाही, पण मी टाकते थोडंसं, जेणेकरून भाताला सुद्धा चव लागेल. तर पाणी टाकलेलं व्यवस्थित मिक्स केलं मीठ आणि आता 1 शिट्टीवर भात तयार होतो. 1 शिट्टी करते फास्ट गॅसवर आणि मग गॅस बंद करते आणि जी कुकरमध्ये वाफ असते ना त्याच्यावर वाफेवर मस्त असा भात तयार होतो. आता दुसऱ्या साईडला लगीन मच्छी फ्राय करते. मच्छीला 15 मिनटं झालं असतील मसाला लावून आणि मम्मीचा स्वयंपाकसुद्धा झाला. मम्मीचं मच्छीचं कालवणसुद्धा तयार झालं. स्नेहाला फोन केला तर तिने की मच्छीचं कालवण घ्यायला पाठव स्नेहाला म्हणून. तर काय झालं, कालवण वगैरे बनवण्याची माझी इच्छाच नव्हती. मम्मी म्हणत होती मच्छी पण फ्राय करून देते तुला, पण म्हणलं नको. आता तिला पण मच्छी वगैरे तिनं काय चिकन मटन काय आणलं होतं. बरेच जण त्यांच्या घरी असं आहे की 1 जण मटन खातं 1 जण चिकन खाते असं आहे. तर त्यांच्या घरीसुद्धा आणलं होतं. म्हणलं आता तुला अजून डबल काम नको, त्यासाठी म्हणलं मीच बनवते. आणि मच्छीचे जे शेपटीचे पीस होते किंवा जे तोंड वगैरे होते ना ती मम्मीला मी दिले. म्हणलं ह्याची भाजी बनव म्हणलं तुझ्या भाजीमध्ये आणि माझ्यासाठी थोडीशी भाजी दे म्हणलं. का तर घरात भाजी कोण खात नाही. सचिननं थोडा तरी कधीतरी रस्सा खाल्ला तर स्नेहा आणि सचिन थोडासा नॉर्मल रस्सा खातील, नाही तर ते पण रस्सा खात नाहीत. तर मम्मीनं आता कालवून दिलेला आहे स्नेहाजवळ. इथं एकदम असं माझा गळा जाम झालेला आहे. तर थोडंसं मी हळद आणि थोडंसं 1 चिमटभर मीठ टाकलेलं आहे. एकदम पाणी असं मस्त गरम करून घेतलं आहे आणि आता हा गरम पाणी मी चहासारखं पिणार आहे. तर म्हणलं थोडासाने गळा जरा बरा होईल माझा. पण आता बसून प्यायला पण माझ्याकडे वेळ नव्हता. तर म्हणलं आता जाऊ दे, तो वरण एक घोट पिते मी. आता मला तर जेवण बनवायचं, रात्रीचा टाईम झाला, उशीर होईल परत जेवण करायला आणि मग उशीर झाला की मग जेवण जात नाही, परत खात नाहीत, हे सगळे नको म्हणतात. तर चला आता मस्तपैकी अशी दोन्ही साईडनं मच्छी कडक करते. आणि आज कंटकीचा मसाला वगैरे नव्हता माझ्याकडे, तर मी घरच्या मसाल्यातच मच्छी बनवलेला आहे. कंटकीच्या मसाल्याची मच्छी तर स्वप्नीला आवडते, पण आता ही त्याला मच्छी जबरदस्ती थोडीशी खायला घालावं लागेल, का तर ही मच्छी तो खात नाही, नको म्हणतं तरीसुद्धा आता. आणि शिवाय मच्छीचे थोडेसे छोटे पीस आहेत, मोठे नाहीत. तर ह्याच्यामध्ये काटेसुद्धा आहेत, जास्त नाहीत पण काटे आहेत बऱ्यापैकी. ठीक आहे. आता दोन्ही साईडने एकदम मस्त अशी खरपूस मच्छी तळून घेतलेली आहे. तर मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते कशी तळलेली आहे ती मच्छी. आणि एका टायमाला 4 ते 5 पीस कढईमध्ये बसतात. तर अशी मस्तपैकी अशी मच्छी झाली, पण खायला मच्छीने एकदम चविष्ट आणि मस्त लागते. तर जवळून दाखवते तुम्हाला, हात धुते आणि जवळून तुम्हाला दाखवते की मच्छी कशी फ्राय झालेली आहे. आणि एकदम मस्त भातासोबत कुरकुरीत असे लागते. आता आमच्या घरी सगळे भातासोबतच खाणार आहेत, मी फक्त भाकरीसोबत खाईन, बाकी सगळे भातासोबत खाणार आहेत. बघू शकता किती मस्त अशी मच्छी फ्राय झालेली आहे. आता एवढी मच्छी फ्राय झाली तर सगळ्यांना जेवण करायला बसवते आणि मग मच्छीवरची तळून त्यांना खायला देते, जेणेकरून एकाचं जेवण उरकर. तर ही बघू शकता मी मच्छीचं कालवण दिलेलं आहे. आता हे कालवणसुद्धा सकाळपर्यंत असं थोडंसं राहणारच आहे, का तर मी थोडंसं पिईल आणि यांनी कुणी खाल्लं तर खाल्लं, नाही तर हे कालवण असं उरणारच आहे. एवढंसुद्धा कालवण संपत नाही जर बनवलं मच्छीचं कालवण तर, पण हे मम्मीने दिलेलं आहे. आणि आता सगळी मच्छी मी अशी तळून घेते. आणि आता ही मच्छी तळायलासुद्धा बराच वेळ लागतो, कडक व्हायला मच्छी बराच वेळ लागते. आणि लगेच जर उलटली ना मच्छी तर लगेच त्याचे तुकडे व्हायला लागतात आणि मग कढईला पण चिटकते. त्याच्यासाठी व्यवस्थित एका साईडनं चांगली खरपूस फ्राय होईपर्यंत दुसऱ्या साईडनं पलटायची सुद्धा नाही. तर आता मस्तपैकी अशी मच्छी फ्राय झाली, त्यांना जेवायला देते आणि सगळी मच्छी मी अशीच तळून घेते. ठीक आहे. तर ह्या ठिकाणला इथं जेवायला बसवलं. म्हणलं जेवण करा. सचिन आणि स्नेहा म्हणत होते आपण सगळेजण सोबतच जेवू, मच्छी होऊ दे सगळे तळून. म्हणलं नको, तुम्ही जेवा म्हणलं निवंतपणे, मी मच्छी तळते आणि झाल्यानंतर जेवते. मच्छी खाणं लगेच झटपटीचं काम नाही, त्याच्यासाठी टाईम लागतो. एकदम हळूहळू मच्छी खाल्ली पाहिजे, काटे वगैरे व्यवस्थित बघून, नाही तर एखादा नरड्यात काटा अडकला ना तर लेण्याचं देणं होईल, असं होतं. त्यासाठी कधी पण मच्छी खायची म्हणलं ना थोडासा टाईम पाहिजे आपल्याकडे. तर हे जेवण करतात आणि स्नेहा आणि सचिन कालवून घेत नव्हते, नको म्हणले आम्ही सुका भात. स्वप्नील बघितलं ना सुका भात आणि मच्छी खातो फ्राय केली, तर सगळे हे असेच खातात, ह्यांना माहीत नाही असंच आवडतं खायला. पण म्हणलं रस्सा आईनं खूप छान बनवला आहे म्हणलं स्नेहाला आणि सचिनला म्हणलं, तर मग दोघांनी रस्सा घेतला आहे आणि त्याच्यासोबत खायला चालू केलं. आणि इथं माझी मच्छी फ्राय करून झालेली आहे, तुम्हाला लगेच दाखवली, पण फ्राय करायला मला बराच वेळ गेलेला आहे. तर आता सगळ्यांचं जेवणसुद्धा झालं. आता मस्तपैकी मच्छी तयार झाली, जेवण करते मस्तपैकी आरामात बसून. तुम्हीसुद्धा मच्छी अशी बनवा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी बनलेलं आहे. एकदम झटकीपट आहे, तामझाम नाही, पण खायला मच्छी खरंच खूप चविष्ट लागते. सगळ्याचं जेवण वगैरे झालं आणि आता भांडे पडलेत घासायला, पण आता मी घासणार नाही भांडे, उद्या सकाळी उठल्या घासेल, का तर इतकं थंडगार पाणी आहे ना आणि पाण्यात हात घालण्याची इच्छाच नाही. त्याच्यासाठी भांडे आज घासणार नाही, शिवाय आज वरती चालायला सुद्धा जाणार नाही, थंडगार हवा सुटलेली आहे. तर आता चला छोटासा व्हिडिओ इथं संपवते आणि आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. व्हिडिओ उद्याच्या शिवाय ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कसे व्हिडिओ बघायचे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी बनवण्याचा प्रयत्न करेन.
भेटू उद्याच्याला. तोपर्यंत बाय बाय.